सर्वांना हरिओम. कार्तिक शुक्ल चतुर्दशी या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी असे म्हटले जाते आणि ती वैकुंठ चतुर्दशी म्हणून सगळीकडे साजरी केली जाते आपल्या भारतामध्ये. आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल एकादशी हा 4 मासाचा जो काळ आहे, त्या काळामध्ये विष्णू भगवान शेषावर झोपी जातात. शेषनाग हे त्यांचं शयनगृह आहे. त्या चातुर्मासाच्या काळामध्ये विष्णू शेषावर झोपी जातात. पण झोपी जाण्याच्या अगोदर त्यांनी त्या 4 मासामध्ये या विश्वाचा कारभार, विश्वाची व्यवस्था भगवान शंकराकडे सोपवलेली असते. स्वतः ते जातात आणि विश्वाचा कारभार, विश्वाची व्यवस्था शंकराकडे सोपवतात. स्वतः कैलास पर्वतावरती, नंतर मग तपस्येला जातात असं वर्णन केलेलं आहे. ज्या वेळेला विष्णू भगवान निद्रेतून जागे होतात तो दिवस म्हणजे कार्तिक शुक्ल एकादशी, ज्याला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात. आणि त्यानंतर मग कार्तिक शुक्ल चतुर्दशीला भगवान विष्णू आणि शंकराची भेट होते. त्या दिवशी पुन्हा ते कारभार भगवान विष्णूकडे सोपवतात आणि या दोघांची अशी भेट झाल्याने या दिवसाला हरिहर भेट असं देखील म्हटलेलं आहे. बघा, आपण आपले क्षुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. आपण आपले क्षुल्लक काम असेल एखादे, तर ते दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. आणि इथे तर 4 महिन्याचा ओव्हरटाईम भगवान शंकराने केला. स्वतःची व्यवस्था, स्वतःचा कारभार तर केलाच, परंतु भगवान विष्णूचा देखील विश्व चालवण्याचा कारभार भगवान शंकराने केला. आता प्रश्न पडेल की दोघांच्या कारभारामध्ये फरक काय, दोघांच्या व्यवस्थेमध्ये फरक काय? तर आपण जे 3 देवता मानलेले आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, या तिघांकडे एक एक व्यवस्था सोपवलेली आहे. तिघांकडे एक एक कारभार सोपवलेला आहे. ब्रह्माचा कारभार आहे विश्वाची निर्मिती करायची. भगवान विष्णूचा कारभार आहे या विश्वाचं पालन पोषण करायचं. आणि भगवान शंकराचा कारभार आहे या विश्वाचा लय करायचा. मृत्यूदेवता म्हणून देखील भगवान शंकराला पूजलं जातं. स्मशानामध्ये शंकराची मूर्ती असतेच. तर हा कारभार जो आहे भगवान शंकराचा, तो कारभार सांभाळून शंकराने भगवान विष्णूचा कारभार देखील या 4 महिन्याच्या काळात सांभाळला होता. कोणतीही तक्रार केली नाही. मग आहे की नाही कौतुकास्पद. अशा या कार्तिक चतुर्दशीला रात्री शंकराची 1008 नावे घेऊन आणि विष्णूची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते. या दिवशी विष्णूची सहस्त्र कमळांनी पूजा करणाऱ्या कुटुंबाला, पूजा करणाऱ्याला सुद्धा आणि कुटुंबाला सुद्धा वैकुंठाची प्राप्ती होते. भगवान शंकराची 1008 नावे घेऊन बेल व्हायचा, विष्णूची सहस्त्र नावे घेऊन तुळस व्हायची आणि अशा रीतीने जो मनोभावे पूजा करतो त्याला तर वैकुंठ प्राप्त होतोच, परंतु त्याच्या कुटुंबाला देखील वैकुंठ प्राप्ती होते. आणि म्हणून या दिवसाला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात. महाभारत काळामध्ये भगवान श्रीकृष्णाने युद्धामध्ये ज्यांचा मृत्यू झाला होता, कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर ज्यांचा मृत्यू झाला होता,
त्या सर्वांचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते आणि म्हणून या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करणे श्रेष्ठ मानले गेले. वैकुंठ चतुर्दशीला श्राद्ध आणि तर्पण देखील केलं जातं. सद्गुणी दिव्य पुरुष आणि सत्कर्म करणाऱ्यांना वैकुंठ प्राप्ती होते. जे सन्मार्गाने जातात, जे सत्कर्म करतात, जे सद्गुणी आहेत, अशा प्रत्येकाला वैकुंठ प्राप्ती होते. तरी श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशीचा आपण व्रत केलं तरी देखील आपल्याला वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता असते. श्रद्धापूर्वक आपण हे व्रत जरी केलं तरी आपल्याला वैकुंठात स्थान मिळते. आणि वैकुंठामध्ये गेलेला जो मानव आहे तो पुन्हा जन्माला येत नाही. भगवत प्राप्ती होते, मोक्ष प्राप्ती होते, असे त्या वैकुंठाचं महत्त्व आहे. याबाबत एक कथा आहे. एकदा काय झालं, भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला 1000 कमळ वाहण्याचा संकल्प केला होता, निश्चय केला होता. महादेवाने विष्णूची परीक्षा बघण्यासाठी या कमळातून एक कमळ कमी केले. 1000 कमळातून एक कमळ कमी केले. आता आपलं व्रत जे आहे, संकल्प आहे, तो पूर्ण तर केला पाहिजे. एक कमळ कमी झालं तर आपला संकल्प पूर्ण होणार नाही. म्हणून भगवान विष्णू यांनी काय केलं, आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्धार केला. आपले डोळे देण्याचा निर्धार केला. कारण भगवंताचे कमळासारखे डोळे आहेत. कमलनयन असं पण त्यांना म्हणतो. भगवान विष्णूंनी आपले कमळासारखे डोळे भगवान शंकराला अर्पण करण्याचा निश्चय केला. विष्णूची भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला. भगवान विष्णूला आशीर्वाद दिला, वरदान दिलं की कार्तिक मासात येणारी चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल आणि जो कोणी हे व्रत करेल त्याला वैकुंठ प्राप्ती होईल. या दिवशी भगवान शंकराची आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. विष्णूला चंदन, फूल, दूध, दही या सर्वांनी अंघोळ घातली जाते. म्हणजे विष्णूचा अभिषेक केला जातो. या दिवशी भगवान विष्णूचं नामस्मरण करण्याचा विधी आहे. जेवढा आपल्या शक्य होईल तेवढा आपण भगवान विष्णूच्या नामाचं स्मरण करायचं. विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास आहे तो सोडला जातो. अगोदरच्या दिवशी म्हणजे कार्तिक शुक्ल त्रयोदशीला हा उपवास असतो आणि वैकुंठ चतुर्दशीला हा उपवास सोडला जातो. आणि आत्ता सांगितलं त्याप्रमाणे भगवान विष्णूबरोबर भगवान शंकराची देखील पूजा केल्याने सर्व पापांपासून मुक्ती होते. सर्व पापांपासून मुक्ती होते. पुराणामध्ये असं वर्णन केलेलं आहे की या दिवशी भगवान शंकराने प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते. विष्णूकडे सुदर्शन चक्र आलं कसं, तर भगवान शंकराने विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते. या दिवशी शिव आणि विष्णू एका रूपात असतात. शिव आणि विष्णू एकाच रूपात असतात. वास्तविक पाहता ते दोघे वेगळे नाहीतच, दोन्ही एकच आहेत. हरिहर असं म्हटलं जातं. असं म्हणतात की या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर भगवान विष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी ब्रह्ममुहूर्तावर वाराणसीला
मणिकर्णिका घाट आहे, त्या घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती. त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली. एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष विष्णूची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णुभक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील, भगवंताची उपासना करतील, त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल. परंतु भगवंताच्या मध्ये कुठलाही भेद नाही, पण काही भक्त असे आहेत, त्या भक्तांनीच विष्णू आणि शंकर यांच्यामध्ये भेद निर्माण केला. विष्णूचे भक्त वेगळे आणि शंकराचे वेगळे असं ते स्वतः समजायला लागले. विष्णू भक्त जसे करतात तसं शंकराच्या भक्तांनी करायचं नाही आणि शिवभक्त जे करतात तसं विष्णू भक्तांनी करायचं नाही असं त्यांनी आपापसात ठरवून दिलं. विष्णूचे भक्त उभा नाम लावतात, म्हणून त्यांनी शिवभक्तांनी ठरवलं की आपण आडवा नाम लावायचं. अशा अनेक गोष्टी आहेत. शिवभक्तांनी ठरवलं की पूर्वी जमीन सारवायची, ती आडवी सारवली जाते, तर ते शिवभक्तांनी आडवी जमीन सारवे पाहून विष्णुभक्त म्हणाले की हे काय बरोबर नाही, आपण उभी सारवायची. वास्तविक याच्यात काय तथ्य नाही आहे, परंतु काही लोकांनी असं भगवंतामध्ये भेद निर्माण केला. परंतु दोन्ही एकच आहेत. भगवान विष्णू शंकराची पूजा करतात, भगवान शंकर विष्णूची पूजा करतात. आपल्याला याचा प्रत्यक्ष पुरावा देखील आहे. राम अवतारामध्ये भगवान विष्णूने काय केलं होतं? लंकेमध्ये जाण्यापूर्वी भगवान शंकराची स्थापना केली, भगवान शंकराची स्थापना केली. आज ते ज्योतिर्लिंग म्हणून आहे. भगवान शंकराची पूजा केली. रामाने आपल्या ईश्वराची पूजा केली. कोण? रामाचा ईश्वर कोण? तर भगवान शंकर. म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला नाव दिलेलं आहे रामेश्वर. रामाचा ईश्वर म्हणून त्याचं नाव रामेश्वर. रामाचा ईश्वर म्हणून त्याचं नाव रामेश्वर. मग तसं शंकर देखील भगवंताचा ईश्वर आहे, विष्णूचा. शंकर भगवान विष्णूची उपासना करतो, म्हणून रामेश्वरचा दुसरा अर्थ असा आहे, राम ज्याचा ईश्वर आहे तो. मग कोण? तो शंकर. आणि रामाचा ईश्वर कोण? शंकर. आणि त्यामुळे दोघांमध्ये भेद नाही असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, हरिहरा भेद नाही नका करू वाद. हे भक्तांनो, तुम्ही वाद का करता, भांडणं का करता? वास्तविक हरी आणि हर यांच्यामध्ये भेद नाही, फक्त एका वेलांटीचा फरक आहे. एका वेलांटीचा फरक आहे. हरला वेलांटी दिली, रला वेलांटी दिली की हरचाच हरी होतो. त्यामुळे विष्णुभक्त आणि शिवभक्त वैकुंठ चतुर्दशी दिवशी दोघांची उपासना करतील, आळवणी करतील, त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्त होते. आणि असं आहे की मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटतं काय? कोणालाच वाटत नाही. मनुष्याने किती पापकर्म केलेली असतील तरी देखील त्याला वाटत नाही की आपण नरकात जावं. मृत्यूनंतर आपल्याकडे पद्धत आहे की आपण त्या व्यक्तीचा फोटो आपल्या घरात लावतो आणि खाली नाव लिहितो, कैलासवासी किंवा स्वर्गवासी. पण ज्याने आयुष्यावर पापच केलेली आहे तो स्वर्गात किंवा कैलासात जाईल कसा? नरकातच जाणार. पण कोणी असं लिहित नाही नरकवासी, कारण कोणालाच वाटत नाही की आपण नरकात जावं. आयुष्यभर हाल अपेष्टा सहन केल्यानंतरही मृत्यूपश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी, आपल्या आत्म्याला सद्गती मिळावी, चांगली गती मिळावी
म्हणजेच मोक्ष मिळावा असे प्रत्येकाला वाटते. ती वाट सोपी व्हावी म्हणून जे भगवंताचे भक्त आहेत ते आयुष्यभर चांगलं कर्म करतात, सदाचरणाने वागतात आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रतवैकल्य करतात. असंच हे अनेक व्रतांपैकी वैकुंठ चतुर्दशीचे व्रत सांगितले गेलेले आहे. आपण आता पाहिलं की भगवान विष्णूंनी वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी वाराणसीच्या मणिकर्णी घाटावर स्नान केले. वाराणसी म्हणजेच काशी. आणि याच दिवशी काशी विश्वनाथाची स्थापना झाली असेही एके ठिकाणी म्हटलेलं आहे. वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथाची स्थापना झाली. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते आणि षोडशोपचार पूजा करून स्तोत्रपठण केले जाते. आपण सुरुवातीला पाहिलं तसं आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू निद्रा करतात आणि ते थेट 4 महिन्याच्या निद्रेनंतर कार्तिक एकादशीला उठतात. विष्णूंच्या अनुपस्थितीमध्ये त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात आणि याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे, फुले आणि बेल वाहतात. तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात. महादेव देखील भगवंताला, विष्णूला जी तुळस आवडते, अत्यंत प्रिय आहे, ती वाहून जागे करतात, म्हणजे निद्रेतून उठवतात आणि आपला कारभार, त्यांचा जो घेतलेला होता तो कारभार त्यांना सोपवतात. हे हरी आणि हर ऐक्य, प्रेम, सद्भावना, एकमेकांप्रती आदर या भेटून आपल्याला दिसून येतो. हरिहराच्या ऐक्याचा हा दिवस आहे. विष्णू आणि शंकराच्या एकतेचा दिवस आहे, मिलनाचा दिवस आहे. आणि यातून आपल्याला काय दिसून येतं? प्रेम, एकमेकांवर असलेलं प्रेम, एकमेकांवर असलेला आदर आपल्याला दिसून येतो. आणि तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण हा वैकुंठ चतुर्दशीचा उपवास नाही, उपासना, उपवास आणि उपासनामध्ये फरक आहे. तर हा आदर्श आपण डोळ्यावर ठेवून आपण दोघांची उपासना पुढे सुरू ठेवली पाहिजे, असा या वैकुंठ चतुर्दशीच्या दिवसाचा मागचा हेतू आहे. वैकुंठ चतुर्दशीला आपण आत्ता पाहिलं की एकमेक पूजा करतात, स्तवन करतात, स्तुतिस्तोत्र गातात. देवादिदेव महादेवांना जर आपण अशा रीतीने प्रसन्न केलं तर आपोआपच माता पार्वती देखील प्रसन्न होते. आणि भगवान विष्णूचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्यावर कृपादृष्टी होते. पतीला आपण खुश केलं की पत्नी देखील खुश होते. महादेवांना प्रसन्न केलं तर पार्वती प्रसन्न होते. विष्णूचं ध्यान केलं तर लक्ष्मी माता देखील प्रसन्न होते. आणि त्यामुळे घरातील दुःख, दारिद्र्य नाहीसे होते. आणि आपल्याला दुःखामुळे, दारिद्र्यामुळे ज्या जिवंत असताना नरक यातना सहन करायला लागतात त्या यातना मिटतात. आणि म्हणून जिवंतपणीच वैकुंठ प्राप्तीचा आनंद आपल्याला घेता येतो, वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो. स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय? स्वर्गचा अर्थ आहे स्व म्हणजे स्वतः, स्वहा म्हणजे स्वतः. स्वर्ग तिथे आपल्याला रफार दिसतो गवर, त्याचा विसर्ग होतो स्वहा आणि ग. मग स्वहा म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे आपल्या आसपासचा परिसर, आपल्या सभोवतालचा परिसर. आपण निर्माण केलेले विश्व
आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग. स्वर्गाची व्याख्या काय? या शब्दानुसार आपण आपल्या आसपासच्या परिसरामध्ये जे आपलं विश्व निर्माण केलेलं आहे आणि त्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग आहे. मग तशीच आपण नरकाची व्याख्या ऐकूया. नरक म्हणजे काय? नराने निर्माण केलेला तो नरक. नराने म्हणजे माणसाने जो निर्माण केलेला आहे तो नरक. वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते. आपण शिकलो वारंवार. भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आपल्याला भगवंताने की आपण जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. चांगलं कर्म आपल्याला चांगलं फळ देणार, वाईट कर्म आपल्याला वाईट फळ देणार. निसर्गाने आपल्याला भरभरून दिले आहे, परंतु आपणच आपल्या हातांनी बरेच काही गमावले आहे आणि त्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते त्यालाच नरक असे म्हणतात. निसर्गाने भगवंताने आपल्याला जे दिलेलं आहे, परंतु आपण आपल्या चुकीच्या कर्मांमुळे, आपल्या पापकर्मांमुळे बरेच काही गमावलेले आहे आणि त्यामुळे जिवंत असताना आपल्याला ज्या यातना भोगायला लागतात त्यालाच नरक असे म्हणतात. मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार, चांगले आचार असले की तो ठरवूनसुद्धा मनामध्ये वाईट विचार आणू शकत नाही. मनुष्यासमोर चांगला आदर्श, चांगले विचार आणि चांगले आचार असतील तर तो मनामध्ये ठरवून देखील वाईट विचार आणू शकत नाही. आणि यासाठीच सत्शास्त्रांचा, संत वाङ्मयाचा अभ्यास केला जातो. संत वाङ्मयामुळे, संतांच्या विचारांमुळे आपल्यासमोर चांगलं काय आणि वाईट काय हे निवडण्याची शक्ती येते आणि त्यामुळे आपण या सत्शास्त्रांचा अभ्यास करायचा असतो आणि त्यातून आपले पुढील आयुष्य जर आपण संत वाङ्मयाचा अभ्यास केला, सत्शास्त्राचा अभ्यास केला तर त्यातून आपले पुढील आयुष्य जगण्याची आपल्याला प्रेरणा आपोआपच मिळते. ईश्वराच्या कृपेने खरोखर आपण सत्शास्त्राचा अभ्यास करतो आहे, संत वाङ्मयाचा अभ्यास करतो आहे. त्या आपण आचरणात आणले तर निश्चितच आपल्याला पुढील आयुष्य आनंदात जगण्याची प्रेरणा मिळेल. तो अशा रीतीने आपण आजचा भाग या ठिकाणी पूर्ण करू.